अन्यहासेयो नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आपण मागचं जे लेक्चर आहे ते 14वा धडा जो आहे तो बघितला होता. धड्याचं नाव होतं ऑसॉ खापशिदा. तर ऑसॉ खापशिदाचा अर्थ काय आहे? ऑसॉ म्हणजे काय तर हरी, क्विकली किंवा लवकर, आणि खापशिदाचा अर्थ काय आहे? जाऊयात. तर आपण ह्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन बघितलेलं की उशीर झाला, आपण लवकर निघूयात किंवा लवकर जाऊयात. तर धडा आपण वाचून घेऊया. या ठिकाणी बघा, यॉंगसूक ऑसॉ खापशिदा शिगानी ऑप्सायो विल्सन 어떻게 갈까요? 영숙 지금은 길이 복잡하니까 지하철을 탑시다. 윌슨 그래요. 지하철이 달리고 좋아요. 윌슨 우리 어디에서 내려요? 영숙 사당역에서 नेरिया हेयो. तर या धड्यामध्ये आपण काय बघितलेलं? ऑसा खापशिदा म्हणजे लवकर जाऊयात, वेळ नाही. शिगानी ऑप्सायो म्हणजे काय तर आपल्याकडे वेळ नाही आहे. अत्तके खालकायो म्हणजे कसं जाणार? तर चिगमन खिरी म्हणजे काय तर रोड. खील म्हणजे काय? रोड. तर रोड काय असेल? फोकछा फानिक्का. फोकछा फादा म्हणजे काय तर क्राउडेड किंवा काय बोलतात त्याला, ट्रॅफिक जाम असेल किंवा किचकट. मराठीमध्ये जर याचा अर्थ घ्यायचा तर काय तर किचकट. ओके. तर रोड काय असेल? क्राउडेड असेल, ट्रॅफिक असेल. आणि निक्का म्हणजे आपण शिकलेलो बिकॉज. तर असल्याने आपण काय करूया? चियाछॉरल म्हणजे काय तर मेट्रो नी जाऊयात. थापशिदा म्हणजे काय तर राईड, मेट्रोची राईड घेऊयात. ओके. त्याच्यानंतर खरेयो चियाछॉरी फाल्लेगो जोआयो. फाल्ले म्हणजे काय तर फास्ट आणि जोआ म्हणजे गुड. तर मेट्रो काय आहे? फास्ट पण आहे आणि छान पण आहे. विल्सन काय सांगतोय? उरी ऑदिएसो नेरियायो. तर आपण कुठे? नेरियायो म्हणजे काय तर नेरिदा. नेरिदा म्हणजे काय तर कुठे उतरणार आहोत. तर यॉंगसूक काय सांगतोय? सादांगयोगेसो नेरिया हेयो म्हणजे काय तर सादांग जे स्टेशन आहे, यॉक म्हणजे काय तर स्टेशन, आणि सादांग म्हणजे काय तर स्टेशनचं नाव आहे. तिथे आपण काय करणार आहोत? उतरायलाच हवं. आपल्याला तिथे उतरायलाच हवं. इथे आपण बघितलं होतं आया, ऑया आणि हेया, हेयो. ओके. तर या ठिकाणी काय आहे? नेरिया हेयो म्हणजे काय तर उतरलेच पाहिजे. हॅव टू किंवा हॅज टू. तर हे आपण बघितलं होतं. हे झालं कन्व्हर्सेशन. आता आपण काय बघणार आहोत धड्यामध्ये? तर जी धड्याची प्रश्न उत्तरं आहेत ती आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत? बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, पहिलं जे यॉन्सब म्हणजे काय तर एक्सरसाइज. पहिली जी एक्सरसाइज आहे त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे? तर गिरी फोकछा फादा छिहाछॉरेल थादा म्हणजे काय? गिल म्हणजे काय तर रोड, आणि फोकछा फादा म्हणजे काय तर ट्रॅफिक किंवा क्राउडेड, आणि छिहाछॉल म्हणजे काय तर मेट्रो, आणि थादा म्हणजे काय तर मेट्रोची काय करायची आहे? टू राईड. ओके. तर त्याचं उत्तर कसं लिहायचं आपल्याला? किरी फोकचा फानिक्का म्हणजे काय तर या ठिकाणी काय करायचंय? पहिलं वाक्य जे आहे त्याला काय लावायचं आहे? निक्का लावायचं आहे म्हणजे कारण. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे? जिहा छॉरेल थापशिदा म्हणजे काय करायचं आहे? सेकंडचं जे आहे वाक्य त्याच्यामध्ये काय लावायचं आहे आपल्याला? उपशिदा यूज करायचं आहे. म्हणजे इथे काय ग्रामर आपण यूज करणार आहोत? निक्का आणि उपशिदा. ओके. तर पहिलं जे वाक्य आहे ते कसं होणार बघा? छिगम शिगानी ऑप्ता. छिगम शिगानी ऑप्ता. मग ऑप्ताचं आपण काय करणार आहोत? तर त्या ठिकाणी आपल्याला निक्का लावायचंय. मग आपण कसं करणार? ऑप्ताचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय आलेलं आहे? पाच्छिम आलेलं आहे. मग पाच्छिमसाठी आपण काय वापरणार? निक्का. ओके. आणि त्याच्यानंतर इकडे नेईल मन्नादा. मन्नादाचं काय करणार आहोत आपण? उपशिदा लावणार आहोत. मग त्याचं कसं होईल? तर मन्ना शिदा. आता या ठिकाणी पाचवी मध्ये काय नव्हतं म्हणून डायरेक्टली आपण काय केलं? पाचवी मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजेच काय तर ह्याचं वाक्य कसं आपण लिहिणार? तर या ठिकाणी बघा,
지금, 시간이 없으니까 내일 만납시다. म्हणजे काय तर आता वेळ नसल्याने उद्या भेटूयात. काय करूया उद्या भेटूयात. आता दुसरं सेम त्याचं काय होईल तर नालशिगा. नालशिगा म्हणजे काय तर वेदर. नालशी म्हणजे काय वेदर आणि थॉपता. थॉपता म्हणजे काय तर गरम आणि सुयोंग हादा म्हणजे आपण काय बघितलेलं तर स्विमिंग. ओके तर स्विमिंग करणे. तर मग नालशिगा वेदर गरम असल्यामुळे काय करूया आपण स्विमिंग करूया. तर हे कसं करण्यात येईल आपलं बघा नालशिगा थॉपता. थॉपताचं काय होईल आता आपल्याला माहिती आहे की थॉपता जेव्हा आपण बघितलं होतं इरेग्युलर वर्ब मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की थॉपतामध्ये जे प आहे तो काढून आपण काय करतो पुढे उ लावतो. मग या ठिकाणी काय होणार थॉऊ निक्का. ओके थॉऊ निक्का मग काय सुयोंग हादा. मग आपण काय लिहिणार थॉऊ निक्का सुयोंग हापशिदा. काय करूया स्विमिंग करूयात. वेदर गरम असल्यामुळे काय करूया स्विमिंग करूयात. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे ई छेगी ऑर्योप्ता ख छेगल इकता. तर ऑर्योप्ता म्हणजे काय तर कठीण किंवा हार्ड. मग हे पुस्तक कठीण आहे ते पुस्तक वाचूया. मग ह्याचं आपण कसं लिहिणार 3 नंबरचं ई छेगी. आता ऑर्योप्ताचं काय होणार प जे हे इकडचं आहे ते आपण काढून टाकणार आणि पुढे काय लिहिणार उ ऑर्यो उ आणि मग ह्याच्यामुळे पाचवी मध्ये इथे काही नाहीये म्हणून आपण इथे काय करणार निक्का ऑर्यो निक्का ख छेगल इल्गत शिदा. ओके तर हे झालं तिसरं. आता चौथं काय आहे बघा थोयो इरे हाक्योए आन खादा. शनिवारी शाळेत नको जाऊया खगजांगे खादा. म्हणजे काय खगजांग म्हणजे काय तर थिएटर. आता खगजांग हे थिएटर कोणतंही असू शकतं सिनेमा थिएटर म्युझिक थिएटर ड्रामा थिएटर कोणतंही थिएटर असू शकतं. तर तुमचा जो कॉन्टेक्स्ट असेल त्याच्यावरती डिपेंड आहे की तो कोणता थिएटर आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की शनिवारी शाळेत नको जाऊया तर खगजांगेला जाऊया म्हणून. मग आता हे कसं लिहिणार आपण 4 नंबरचं इथे लिहिते मी थोयो इरे हाक्योए आन. आता खादाचं काय होईल खानिका खगजांगे आणि या खादाचं काय होईल तर खापशिदा. ओके तर शनिवारी शाळेत न जाता काय करूया तर खगजांगेला जाऊया किंवा शनिवारी शाळेत जाता येणार नाही कारण आपल्याला थिएटरला जायचं आहे. तर या पद्धतीने त्याचा काय होतो अर्थ होतो. आता या ठिकाणी पाचवं बघा काय आहे तर छिंगुगा झिबे ऑप्ता म्हणजे काय तर फ्रेंड घरी नाही नेईल दाशी उद्या पुन्हा काय करू जॉनवा हादा म्हणजे फोन लावा. मग आता ह्याचं कसं लिहिणार 5व्या नंबरचं या ठिकाणी बघा छिंगुगा जिबे. आता या ठिकाणी ऑप्ताचं काय होईल ऑप्सनिक्का. त्यामुळे काय कर घरी नसल्यामुळे काय करूया आपण उद्या नेईल पुन्हा दाशी जॉनवा हापशिदा पुन्हा फोन लावूयात. ओके तर या पद्धतीने आपण काय बघितलं तर निक्का आणि उपशिदा लावायची वाक्य जी आहेत ती आता या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. आता आपण काय बघूया पुढे बघूया काय आहे ते. तर या ठिकाणी बघा दुसरा जो प्रश्न आहे तो काय आहे मुअस्सिल हेया हामनिका. तर ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे खोंबू आणि त्याचा आपण काय करायचं आहे खोंबुरल हेया हामनिदा. तर इथे आपण काय वापरायचं आहे तर जे आपण शिकलो होतो आया आया किंवा हेया हेयो किंवा हामनिदा. ओके तर ह्याचा अर्थ काय होतो तर हॅव टू किंवा हॅज टू.
तर एखादी गोष्ट करणंच किंवा करावीच लागेल. ओके, परंतु ह्याच्यामध्ये बघा, ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारता ना आणि उत्तर देता, तर एखादं सेंटेन्स असेल तर त्यावेळेला जसं की आता मला बघा की अभ्यास, मला आज अभ्यास करावाच लागेल. परंतु प्रश्न विचारताना मी असं विचारेल का अभ्यास करावाच लागेल का? किंवा समजा प्रश्न जर मी विचारते तर स्पेसिफिक जर असेल की अभ्यास करावाच लागेल का, तर ठीक आहे. परंतु काय करावंच लागेल का, हे वाक्य कसं वाटतंय तुम्हाला ऐकताना? जरा ऑड वाटतंय की नाही? तर ज्या वेळेलाही आया, ऑया, हेया वापरून ज्या वेळेला प्रश्न तयार करतो ना, तर त्याचं शब्दशः अर्थ नाही घ्यायचे. जसे की इथे शब्दशः अर्थ काय होतंय हे बघा, मुवासल हेया हमनिका, तर काय करावंच लागेल का, काय करावंच लागेल किंवा काय करावंच लागेल का. तर हे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. इथे ह्याचा अर्थ काय होतो की काय करणे गरजेचे आहे, सॉरी गरजेचे आहे. ओके, इथे प्रश्नाचा अर्थ काय होतोय की काय करणे गरजेचं आहे. जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, जर मला विचारायचं असेल की जाणे, ओके, जाण्यावरनं मला विचारायचं असेल की कुठे जायचं आहे, तर कुठे जाणे गरजेचे आहे. ओके, हा मी प्रश्न विचारेल. मी असा प्रश्न नाही विचारणार कुठे जायचंच आहे का. हे जरा ऐकताना कसं वाटतंय, ऑड वाटतंय. तर आपण प्रश्न कसा विचारणार की कुठे जाणे गरजेचे आहे, मग त्याच्यानंतर जे आन्सर असेल की इथे इथे जाणं गरजेचंच आहे किंवा इथे जावंच लागेल. ओके, तर नेहमी लक्षात ठेवा की प्रश्न ज्या वेळेला विचारतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट करणे गरजेचे आहे, कुठली गोष्ट करण्याची आहे, काय खाणं गरजेचं आहे, कधी जाणं गरजेचं आहे, परत म्हणजे कोणतीही क्रिया असू दे तिथे प्रश्नाचं रूपांतर काय आहे की आज काय करणं गरजेचं आहे. जसं की उदाहरणार्थ आपण समजा ऑफिसमध्ये जाऊ आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण काय मागतो, तर टू डू लिस्ट मागतो की आजच्या दिवसामध्ये काय काय करायचं आहे ते. ओके, मग त्याच्यामध्ये आपल्याला आपली सेक्रेटरी असेल ती सांगते की आज मीटिंग घ्यावीच लागेल, आज ह्या व्यक्तीला फोन करावाच लागेल, आज तुम्हाला इथे इथे जावंच लागेल. ही गोष्ट नाही केली तरी चालेल. तर आपण जी प्रायोरिटी, जी म्हणजे कोणत्याही गोष्टीची जी प्रायोरिटी असते ती आपण काय करतो, टू डू लिस्ट मध्ये लिहितो. तसंच प्रश्नामध्ये सुद्धा विचारण्याचा अर्थ काय असतो की तुमची आजची किंवा ह्याची प्रायोरिटी काय आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. शब्दशः अर्थ इथे घ्यायचा नाहीये. उदाहरणार्थ आता इथे बघा, पहिला पण जर प्रश्न बघितला आपण तर ह्याच्यामध्ये काय आहे, ऑदिये खाया हमनी का, तर कुठे जायचंच आहे का. तर हे विचारणं किती ऑड वाटतंय. तर इथे आपण काय विचारणार, कुठे जाणं गरजेचं आहे. कुठे जाणं गरजेचं आहे म्हणजे काय, तर आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे. तर इथे ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, खागे. खागे म्हणजे काय, तर स्टोअर किंवा शॉप. ओके, मग शॉपमध्ये जाणं गरजेचंच आहे. मग आपण इथे ह्याचं आन्सर लिहिणार, खागे ए खाया हमनिदा, म्हणजे काय, तर स्टोअर मध्ये जाणं गरजेचंच आहे. यू हॅव टू गो ॲट स्टोअर ऑर इन स्टोअर किंवा टू स्टोअर. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, प्रश्न आणि उत्तरं सोडवायची आहेत. आता ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न बघा काय आहे, तर ओनल नुगुरिल मान्नाया हमनिका, म्हणजे काय, तर आज कोणाला भेटणं गरजेचे आहे. मग काय, ई सॉनसेंगनिम, मग ई सॉनसेंगनिमन, सॉरी आपल्याला इथे रुल किंवा उल वापरावं लागेल कारण की हे ऑब्जेक्ट आहे. मग ई सॉनसेंगनिमल काय करायचं आहे, मन्नाया हमनिदा, म्हणजे काय,
तर ई म्हणजे ह्या टीचरांना भेटणं गरजेचं आहे किंवा भेटावंच लागेल. ओके. त्याच्यानंतर तिसरा बघा काय आहे, ऑन्जे हाक्योए वाया हेयो म्हणजे काय, तर शाळेत कधी येणं गरजेचं आहे. ऑन्जे म्हणजे काय, तर कधी, हाक्यो म्हणजे शाळा, वाया म्हणजे काय, तर येणे गरजेचे, हेयो म्हणजे असणे आहे. ओके. हादा म्हणजे काय, तर टू डू किंवा करणे. तर मग शाळेत कधी येणं गरजेचं आहे, तर वॉर्योइल. वॉर्योइल म्हणजे काय, तर मंडे. मग आपण काय करणार, वॉर्योइरे हाक्योए वाया हेयो म्हणजे काय, तर सोमवारी शाळेत यायलाच हवं. ओके. त्याच्यानंतर चौथं बघा काय आहे, ऑदिएसॉ नेर्योया हेयो म्हणजे काय, ऑदिएसॉ म्हणजे काय, तर कुठे, कुठे उतरणं गरजेचं आहे. मग आपण काय लिहिणार, सादांग यॉग. मग सादांग यॉगेसॉ नेर्योया हेयो म्हणजे या स्टेशन, सादांग स्टेशन वरती उतरायलाच हवं. ओके. त्याच्यानंतर काय आहे, मॉल मास्याया हेयो म्हणजे काय, तर मॉल म्हणजे काय, तर काय, मुआतचं काय आहे हे शॉर्ट फॉर्म आहे, मुआत प्लस काय मुआसिल, मग त्याचं काय झालेलं आहे, मॉल. आपण मागच्या धड्यामध्ये बघितलेलं आहे. मास्यायो म्हणजे, मास्याया म्हणजे काय, तर पिणे, काय पिणे गरजेचे आहे, तर उयू. उयू म्हणजे काय, तर मिल्क. मग काय आपण करणार, उयुरिल मास्याया हेयो म्हणजे काय, तर दूध पियायलाच हवं. ओके. तर ह्या पद्धतीने आपण काय बघितलं, सेकंड प्रश्न सुद्धा बघितला, ज्याच्यामध्ये आया, ऑया किंवा हेया कसं वापरतात ते. तर या ठिकाणी बघा आपलं यॉन्सुप 2 म्हणजे एक्सरसाइज 2 चालू झालेली आहे. फर्स्ट आपली कंप्लीट झालेली आहे. तर 2 मध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे, तर धडा आपल्याला काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचे आहेत, आन्सर्स द्यायचे आहेत. तर इथे आपण पहिला धडा वाचून घेऊयात. तर या ठिकाणी बघा आपण पहिला धडा वाचून घेऊयात. योंगसूक 어서 갑시다. 시간이 없어요. 윌슨 어떻게 갈까요? 영숙 지금은 길이 복잡하니까 지하철을 탑시다. 윌슨 그래요. 지하철이 빨리고 좋아요. 윌슨 우리 어디에서 내려요? 영숙 사당역에서 내려야 해요. मग ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेला होता स्टार्टिंगलाच धडा शिकताना. तर आपण डायरेक्टली काय करूया, आता प्रश्न बघूयात. तर या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, योंगसुगी वा विल्सनिन मुआसिल थांबनिका म्हणजे काय, तर योंगसुक वा म्हणजे काय, तर अँड आणि विल्सन काय राईड केली किंवा कोणती, इथे कायचं बदली, कायच्या बदल्यात काय येणार, तर कोणती. ओके. तर या ठिकाणी काय केली आहे त्या लोकांनी, मेट्रो. मग मेट्रोसाठी शब्द काय होता, 지하철. मग आपण कसं लिहिणार, योंगसुगी 와 윌슨은 지하철을 탑니다. काय लिहिणार, 지하철을 थांबनिदा. ओके. त्याच्यानंतर दुसरा बघा प्रश्न काय आहे, गिरी अत्तत्समनिका. तर गिरी म्हणजे काय, तर गिल म्हणजे काय, तर रोड. मग रोड कसा होता, तर या ठिकाणी बघा गिरी काय आहे, गिरी फोकछा फानिका म्हणजे काय, तर फोकछा फादा म्हणजे काय, तर बिझी किंवा किचकट किंवा क्राउडेड किंवा मग ट्रॅफिक. मग आपण कसं लिहिणार, गिरी आणि या ठिकाणी याचं आन्सर कसं लिहिणार, फोकछा हामनिदा. ओके. त्याच्यानंतर पुढचं बघा काय आहे, 지하철이 어떻습니까? तर मेट्रो कशी होती,
तर मेट्रो बघा कशी होती, पाल्लिगो जो आयो म्हणजे काय तर फास्ट आणि काय होती, छान होती. मग ते आपण कसं लिहिणार, पारिगो आणि काय जोत्समनिदा. ओके. त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय आहे, दू सारामन ऑदिएसो नेरिया हमनिका. तर कुठे उतरलेले आहेत ते, तर सादांग यॉक. मग आपण कसं लिहिणार, सादांग योगेसो. पुढे काय आहे, नेरिया हमनिदा. निक्काच्या जागी काय येईल, फक्त निदा. बाकी जसंच्या तसं आपण लिहिणार आहोत. ओके. तर या पद्धतीने आपण काय केलं, धडा वाचून त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. तर पुढचं प्रश्न बघा काय आहे, तर इकडे तुम्हाला चित्र दिलेलं आहे आणि इथे विचारलेलं आहे टेक्सिरल थालकायो. तर टॅक्सीने जाऊयात का, तर किरी फुकछाप हे म्हणजे काय, तर रोड काय आहे, बिझी आहे. तर आपण काय वापरणार आहोत, रोड बिझी आहे त्यामुळे आपण कशाने जाणार आहोत, तर मेट्रोने जाऊयात. तर इथे तुम्हाला काय वापरायचं आहे, निक्का वापरायचं आहे आणि अपशिदा वापरायचं आहे. ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला कारण बनवून काय करायचं आहे, जे चित्र लिहिलेलं आहे ती क्रिया करायला लावायची आहे. तर उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, खोंबू हलकायो, तर अभ्यास करूयात का, तर नालशिगा दोयो. दोयो म्हणजे काय, तर थोपता म्हणजे काय, तर गरम. तर वेदर कसं आहे, गरम आहे. तर आपण काय करूया, इथे काय आहे, स्विमिंग. तर स्विमिंग साठी काय आहे, सुयोंग हादा. काय, सुयोंग हादा आपण बघितलेलं. ओके. तर आता हे कसं लिहिणार आपण, तर नालशिगा थोपताच आपण काय करणार, थाऊ निक्का सुयोंग हापशिदा. काय करूया की वेदर हे असल्यामुळे, गरम असल्यामुळे आपण काय करूया, स्विमिंग करूया. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, सागवारल सालकायो. तर हे बघण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते की आपण लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सालदा जे आहे ते इररेग्युलर वर्बच्या रूल प्रमाणे सांगितलेलं, इल्कायो किंवा इल्कायो साठी. परंतु उपशिदा वापरताना मात्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नॉर्मल जसं आहे तसंच वापरायचं आहे. तर ते त्यावेळेला माझ्याकडनं चुकून झालं होतं, तर तसं नाही करायचं आहे. तर हे जे सालदा आहे ते इररेग्युलर वर्बमध्ये येतं आणि त्याचे सगळेच रूल जे आहेत ते इररेग्युलर वर्ब प्रमाणे असतील. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, सालदाचं काय होणार, तर स्टेम जो आहे तो काय होणार, सा, फक्त 6 होणार. ओके. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला इल्कायो वापरायचं असेल तर आपल्याला माहिती आहे पाचशीमध्ये काहीच नाहीये, त्याच्यामुळे आपण इथे काय लिहिलं, साल कायो. ओके. हा एक रूल झाला. आणि दुसरा जो आहे या ठिकाणी सा आणि इथे पाचशीमध्ये काही नसल्यामुळे डायरेक्टली इथे काय येणार, उपशिदा लावणार, ना की इथे सारपशिदा येणार. मी तुम्हाला लास्ट जे शिकवलं होतं त्यावेळेला इकडे सारपशिदा लिहून दाखवलं होतं, पण ते रॉंग आहे. तुम्हाला कसं लिहायचं आहे, सापशिदा. ओके. तर हे मला क्लिअर करायचं होतं, ते मी इथे सांगितलेलं आहे. आता आपण प्रश्नाकडे वळूया. तर या ठिकाणी बघा, सागवारल सालकायो. तर आपण ऍपल विकत घेऊयात का, तर इथे काय सांगितलेलं आहे, सागवागा काय आहे, पिस्सायो. पिस्सायो म्हणजे काय, तर एक्सपेन्सिव्ह. ओके, महाग आहेत. तर आपण काय करणार, इथे कसं लिहिणार, सागवागा पिस्सानिका. आपण काय करणार आहोत, इथे चित्र कशाचं दिलेलं आहे, बनानाचं. मग आपण काय करणार, बनाना म्हणजे केळी आपण काय करणार आहोत, विकत घेणार आहोत. म्हणजे इथे काय करणार, सापशिदा, विकत घेऊयात. ओके. तर या पद्धतीने इथे ह्याचं उत्तर येईल. तर तुम्हाला समजलं असेल की सालदा जे आहे त्याचं इररेग्युलर वर्ब मध्ये प्रत्येक ठिकाणी इररेग्युलर वर्बचे रूल फॉलो होतील. त्याच्यानंतर इकडे बघा, दोसाग्वाने खालकायो. तर दोसाग्वान म्हणजे काय, तर लायब्ररीला जाऊया का, तर इथे काय दिलेलं आहे, नालशिगा जो आयो. तर काय सांगितलेलं आहे, नालशिगा जो निक्का म्हणजे काय, वेदर छान असल्यामुळे आपण काय करूया, तर या ठिकाणी बघा हे पिकनिकला चालले, तर पिकनिक साठी काय आहे, सोफंग. काय आहे, सोफंग. मग आपण कसं लिहिणार,
सुफंगे पिकनिकला काय करूया जाऊया खापशिदा. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे तर फिबिम फाबल मॉगल खायो. तर फिबिम फाब काय आहे तर हे मिक्स राईस असतो ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल वगैरे मिक्स केलेले असतात. समटाईम त्याच्यामध्ये मीठ सुद्धा मिक्स केलेलं असतं. तर बिबिंफाब मॉगल कायो. तर इथे काय दिलेलं आहे मेवायो. आता मेवायोचं काय आहे मेप्ता. मेप्ता म्हणजे काय तर तिखट किंवा स्पायसी. मग इथे आपण कसं लिहिणार बिबिंफाब मेवुनिका. मग काय खाऊया तर फुलगोगी. मग आपण हे कसं लिहिणार फुलगोगी रिल काय करूया मॉगबशिदा. की हे बिबिंफाब जे आहे ते काय आहे तिखट आहे. तर त्याच्या बदल्यात आपण काय करूया तिखट असल्यामुळे आपण फुलगोगी खाऊयात. ओके. त्याच्यानंतर पुढचा बघा प्रश्न काय आहे हाक्योये खालकायो शाळेत जाऊयात का. तर आपण काय सांगणार आहोत इथे काय लिहिलेलं आहे थोयो इरिमनिदा म्हणजे काय तर शनिवार आहे. मग आपण काय लिहिणार थोयो इरिनिका शनिवार असल्याने हाक्योये शाळेला न जाता काय करूया तर थिएटर. आता हा पिक्चर बघायला गेलाय म्हणजे काय तर थिएटर खगजांगे खापशिदा. म्हणजे काय तर शनिवार असल्याने शाळेला न जाता आपण काय करूया खगजांगेला जाऊया थिएटरला जाऊयात. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला ही प्रश्न बनवायचे आहेत निक्का यूज करून. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं. तर ह्याच्या पुढे बघा तिसरा जो प्रश्न आहे तो काय आहे हांगुगॉगा ऑर्योगॉयो. तर हांगुगा म्हणजे काय तर कोरियन आणि ऑर्योगॉयो तर ऑर्योप्ता म्हणजे काय तर कठीण किंवा हार्ड. ओके. तर ऑर्योप्ता तर ऑर्योगॉयो म्हणजे काय तर कोरियन कठीण आहे. मग ह्याचा आन्सर काय दिले त्या लोकांनी जुमारे खोंबू हेया हेयो म्हणजे काय तर जुमाल म्हणजे काय तर वीकेंड आणि खोंबू हादा म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्टडी आणि हेयो म्हणजे करणे. म्हणजे काय तर वीकेंडला स्टडी करावी लागेल किंवा करावीच लागेल. ओके. दोघांपैकी काहीही एक रिझन येतं पण जे काय आहे ठाम आहे की आपल्याला हे करणं भागच आहे. ओके. तर इथे काय आहे की एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याच्या अनुसरून पुढे तुम्हाला काय करावं लागेल ते वाक्य बनवायचं आहे. आता इथे बघा काय आहे पहिलं ऑमोनिगा ओनल हांगुगे ओसेयो. तर आई काय आहे आज हांगुक म्हणजे काय तर कोरियाला ओसेयो म्हणजे येत आहे. ओके. तर आई काय कोरियाला येत आहे. तर आपलं इथे काय गरजेचं आहे तर आज एअरपोर्टला जाणं गरजेचं आहे. तर आपण कसं करणार ओनरन आज एअरपोर्ट. आता एअरपोर्ट साठी काय शब्द आहे खोंगहांग. खोंगहांग म्हणजे काय तर एअरपोर्ट. मग काय ओनरन खोंगहांगे एअरपोर्टला जाणं खाया हेयो. तर आज एअरपोर्टला जावंच लागेल किंवा जाणं गरजेचं आहे. ओके. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे वाक्य बनवायची आहेत. आता इथे दुसरं बघा काय वाक्य दिलेलं आहे खोंगवानेसॉ उंदोंगल हेसॉयो थॉवयो. म्हणजे काय तर आपण काय केलेलं आहे खोंगवान म्हणजे काय तर पार्क लोकल पार्क जे असतं ते पब्लिक पार्क तिथे आपण काय केलेलं आहे उंदोंग. उंदोंग म्हणजे काय तर एक्सरसाइज. ओके. तर खोंगवान मध्ये आपण काय केलेली आहे एक्सरसाइज केली होती. आणि थॉवयो थॉवयो म्हणजे काय तर वातावरण काय आहे गरम आहे. तर थॉपता म्हणजे काय तर हॉट म्हणजे काय तर गरम होतंय किंवा उकडतंय. तर मग काय केलं त्यांनी तो इथे बघा काय पितोय ज्यूस पितोय. तर मग आपण इथे कसं लिहिणार ज्यूसरल
मास्यया हेयो, किंवा इथे पास्ट टेन्स असल्यामुळे आपण इथे काय करणार, हे सयो. म्हणजे काय तर पब्लिक पार्क मध्ये एक्सरसाइज करत होतो, खूप गरम होत होतं म्हणून ज्यूस प्यावाच लागला. ओके, आता इथे तुम्ही दोन पद्धतीने वाक्य बनवू शकता. तर पहिलं वाक्य जे आहे ते जसंच्या तसं लिहिलं आणि त्याच्या पुढे काय आहे, दवायो थॉपता. ओके, मग त्याचं आपण काय केलं, थॉवॉच म्हणजे पास्ट टेन्स आणि अनिका, थकल्यामुळे किंवा गरम होत असल्यामुळे किंवा उकडत असल्यामुळे ज्यूस पियावाच लागला. काय झालं, ज्यूस पियावाच लागला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वाक्य बनवू शकता. म्हणजे ह्याला तुम्ही काय दाखवलं आहे, निक्का लावलेलं आहे. ओके, आता पुढे बघा, तिसरं जे वाक्य आहे ते काय आहे, आईस्क्रीमल सासयो. तर काय, आईस्क्रीम विकत घेतली. छिबे नेंजांगोगा ऑप्सयो. तर घरात फ्रीज नव्हता, त्याच्यामुळे काय झालं, आईस्क्रीम घ्यावी लागली किंवा आईस्क्रीम विकत घ्यावी लागली. तर ह्याचं कसं आपण लिहिणार, की मला आईस्क्रीम विकत घ्यावी लागली म्हणजे काय, तर मला मार्केटमध्ये जाऊन, घरात हे नव्हतं, फ्रीज नसल्यामुळे आईस्क्रीम कुठून विकत घेणार आपण, स्टोअर मधून किंवा खाकेमधून. तर मग कसं लिहिणार मी, की खागे ए खाया हेयो. म्हणजे स्टोअरला जावंच लागलं. कशासाठी, तर आईस्क्रीम विकत घेण्यासाठी. घरात फ्रीज नसल्याने आईस्क्रीम विकत घेतली. कुठून घेतली, तर खाकेमधून, म्हणजे स्टोअर मध्ये मला जावंच लागलं आईस्क्रीम विकत घेण्यासाठी किंवा आईस्क्रीम विकत घेण्यासाठी मी स्टोअर मध्ये गेलो. ओके, या पद्धतीने तुम्ही इथे काय करू शकता, वाक्य बनवू शकता. आता त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, जिहा छॉरल थागो छिबे खायो. आता हे काय आहे, जिहा छॉल. जिहा छॉल म्हणजे काय, तर मेट्रो. थागो म्हणजे काय, घेऊन. ओके, थादा म्हणजे काय, तर राईड करणे. ओके, तर बस पकडणे किंवा मराठीमध्ये आपण पकडणे बघूया, एक्झॅक्ट अर्थ त्याचा पकडणे नाही होत. राईड म्हणजे आपण प्रवास करतो एखाद्या गोष्टीतून, तसं आहे. तर इकडे काय आहे, मेट्रो घेऊन किंवा मेट्रो पकडून, छिबे खायो घरी जातो, उरी जीवन आमचं घर, सादांग दोंगे इसयो. सादांग दोंग हा एरिया आहे, तिथे आमचं घर आहे. मग ह्याचं आपण कसं लिहिणार, तर आमचं घर सादांग दोंग इथे असल्यामुळे आम्हाला काय करावं लागतं, मेट्रो घेऊन काय करावं लागतं, घरी जावं लागतं. ओके, तर मेट्रो पकडावीच लागते. तर इथे आपण हे वाक्य कसं लिहू शकतो, उरी जीवन सादांग दोंगे इसनिका असल्यामुळे जिया छॉरल मेट्रो घेऊन खाया हेयो. मेट्रो घेऊन जावंच लागतं किंवा जिबे घरी. ओके, थागो जिबे खाया हेयो म्हणजे काय, तर मेट्रो पकडून घरी जावंच लागतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वाक्य बनवू शकता. आता तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला इथे बघा, वाक्य वाचल्यानंतर मोठी मोठी वाक्य बनवण्याची प्रॅक्टिस आपली इथे सुरू होते. आता इथे बघा, छिगमन खिरी फुकछा फेयो छॉनन छिगानी ऑप्सयो. म्हणजे काय, तर माझ्याकडे आता वेळ नाही, त्याच्यामुळे मला काय करावं लागतं आहे, की आणि रस्त्यावरती काय आहे, तर ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे ही कुठे दाखवली आहे, मेट्रोच्या इथे दाखवली आहे. तर मला काय करावं लागतंय, की मेट्रो घ्यावी लागते आहे. ओके, मग इथे काय करणार आपण, जिहा छॉरल थाया हेयो म्हणजे काय, मेट्रो घ्यावीच लागेल. ओके, तर हे तुम्ही पूर्ण वाक्य जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, छॉनन शिगानी ऑप्सयो
지금은 길이 복잡하니까 지하철을 타야 해요. म्हणजे काय तर आता माझ्याकडे वेळ नाही आहे आणि सध्या रोडवरती पण गर्दी असेल, त्याच्यामुळे मेट्रो घेणं गरजेचं आहे किंवा मेट्रो मला घ्यावीच लागेल. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, आन्सर बनवू शकतो किंवा वाक्य बनवू शकतो. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा काय आहे 4 नंबरचा. तर रिकाम्या जागेमध्ये काय करायचंय, लिहायचंय आणि काय करायचंय, यंगसुप भासेयो म्हणजे काय, तर यंगसुप म्हणजे आपण आतापर्यंत बघत होतो एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजेच काय, तर प्रॅक्टिस किंवा मराठीमध्ये काय, तर सराव. ओके, तर सराव करा. तर इथे हे वाचण्या अगोदर आपण ह्याच्या खालचं बघूया. तर हे बघा, हे काय दिलेलं आहे, एक लाईन दिलेली आहे. म्हणजेच काय, तर ही मेट्रोची लाईन आहे आणि हे सगळे काय आहेत, स्टेशन्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. ओके, आणि इथे काय लिहिलेलं आहे, चियाछॉल इहोसॉन म्हणजे काय, तर चियाछॉल म्हणजे आपल्याला माहिती आहे की मेट्रो, आणि ई म्हणजे किती, तर 2, आणि हो म्हणजे काय, तर क्रमांक किंवा नंबर, आणि सॉन म्हणजे काय, तर लाईन. तर 2 नंबर मेट्रोची ही काय आहे, लाईन आहे. तर 2 नंबरची जी लाईन आहे, मेट्रो लाईन जी आहे कोरियामध्ये, साऊलमध्ये, ती खूप गजबजलेली आणि महत्वाची आहे. तर ही ग्रीन कलरची असते. ह्याच्यामध्ये मला वाटतं 51 स्टेशन्स आहेत. आणि ही लाईन कशासाठी जोडलेली आहे, तर शैक्षणिक, व्यावसायिक, सांस्कृतिक किंवा खरेदीचे महत्वाचे जे भाग आहेत तिथे ही लाईन काय केलेली आहे, जोडलेली आहे. तर हे बघून आपल्याला काय करायचं आहे, वरचं जे कन्व्हर्सेशन आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर इथे पहिलं बघा काय दिलेलं आहे, स्टेशनचं नाव शिनछोन, आणि त्याच्यानंतर काय आहे, दोंगदेमुन उंदोंगजांग. तर हे अगोदर नाव होतं खूप पूर्वी, परंतु आता हे नाव नाही आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे, दोंगदेमुन म्हणजे काय, तर पूर्व दरवाजा किंवा ऐतिहासिक दरवाजा. ओके, आणि उंदोंगजांग म्हणजे काय, तर स्टेडियम. तर इथे पहिलं सौलचं मुख्य स्टेडियम होतं, जे की आता तिथे नाही आहे. आता तिथे आर्किटेक्चरल आणि कल्चरल पार्क बनवलेला आहे. त्याच्यामुळे या स्टेशनचं नाव आता काय झालेलं आहे, दोंगदेमुन यॉक्सा. दोंगदेमुन यॉक्सा मुनवा खोंगवान यॉक. खोंगवान यॉक. तर ह्याचा आपल्याला अर्थ माहिती आहे, दोंगदेमुनचा तर आपल्याला अर्थ माहिती आहे. यॉक्सा म्हणजे काय, तर हिस्ट्री, आणि मुनवा म्हणजे काय, तर सांस्कृतिक. तर हिस्ट्री अँड सांस्कृतिक किंवा कल्चरल. खोंगवान म्हणजे आपल्याला माहिती आहे पार्क, तर कल्चरल पार्क स्टेशन. यॉक म्हणजे काय, तर स्टेशन. ओके, तर हे आता या स्टेशनचं नाव केलेलं आहे नवीन. पूर्वी हे होतं, परंतु आता इकडे स्टेडियम नसल्यामुळे हे काढून टाकलेलं आहे. आणि मेट्रो स्टेशनवरती ह्याचं नावात बदल काय झालेला आहे, तर दोंगदेमुन यॉक्सा मुनवा खोंगवान यॉक म्हणजे काय, तर हिस्ट्री अँड कल्चरल पार्क, दोंगदेमुन हिस्ट्री अँड कल्चरल पार्क स्टेशन. ओके, तर हे झालं. त्याच्यानंतर इथे पुढे काय आहे, सामशील, त्याच्यानंतर ख्योदे, खांगनाम, त्याच्यानंतर सादांग आणि साऊलदे इप्कू. ओके, तर साऊलदे इप्कू जे आहे ते काय आहे, साऊल युनिव्हर्सिटी स्टेशन आहे. ओके, तर आता इकडे बघा पुढे काय आहे, तर कन्व्हर्सेशन मध्ये आपण बघूया, चिबी ऑदिये इसोयो. तर घर कुठे आहे, तर उरी जीवन डॅश डॅश ए इसोयो. तर आता कुठे आहे, तर तुम्ही यापैकी कुठलंही स्टेशन घेऊ शकता आणि तिकडचं आपण नाव घेऊ शकतो आणि तिथे लिहू शकतो. आता मी इकडे लिहिते खांगनाम. ओके, मग आपण काय लिहिणार इथे, खांगनाम ए इसोयो. ओके, तर आमचं घर कुठे आहे, खांगनाम मध्ये आहे. उनरन वॉर्यो इरिनिका साऊलदे हाक्योए खाया हेयो म्हणजे काय, तर आज काय आहे, तर वॉर्यो इल आहे. वॉर्यो इल म्हणजे काय, तर
मंडे. मग मंडे असल्याने काय आहे तर आपल्याला साऊल युनिव्हर्सिटीमध्ये जाणं गरजेचंच आहे किंवा जावं लागेल. मग साऊल दे ए अत्तके खासेयो. तर साऊल युनिव्हर्सिटीमध्ये कसं जाणार आहात, कशाने जाणार आहात. ओके, मग त्याचा आन्सर आपण कसं देणार की खांगनाम स्टेशन. आता इकडे बघा, डॅश डॅश यॉक एसॉ छिहाछॉल डॅश डॅश होसॉनल थाया हेयो. म्हणजे काय तर ह्या स्टेशन पासून, कुठल्या स्टेशन पासून तर आता आपण कुठे राहतो खांगनाम मध्ये, मग मी काय लिहिणार खांगनाम स्टेशन पासून छिहाछॉल म्हणजे काय तर मेट्रो होसॉन कुठली तर 2 नंबरची, मग आपण इथे काय लिहिणार ई होसॉनल थाया हेयो म्हणजे घ्यावी लागेल. कोणती कांगनाम स्टेशन पासून 2 नंबरची लाईन जी आहे तिकडची मेट्रो घ्यावी लागेल. खरी गो डॅश डॅश एसॉ नेरिया हेयो म्हणजे कुठे इथे उतरावंच लागेल. कुठे तर मी तुम्हाला काय सांगितलेलं की साऊल दे इप्कू जे आहे ते काय आहे साऊल दे हाक्योचं साऊल युनिव्हर्सिटीचं स्टेशन आहे. मग ते इथे आपण इथे काय लिहिणार साऊल दे इप्कू एसॉ नेरिया हेयो सॉरी हेयो. ओके, तर ह्या पद्धतीने आपण काय करणार आहोत हे मेट्रो स्टेशन बघून तिकडे आपण कन्व्हर्सेशन लिहिणार आहोत. ओके, आता ह्याच्या पुढे बघा काय आहे ओनरिन आधी खायो. तर आज कुठे जात आहे तर आपण कुठे जात आहोत तर साऊल युनिव्हर्सिटी मध्ये. आपण मग कसं लिहिणार साऊल दे हाक्योए खायो म्हणजे साऊल युनिव्हर्सिटी मध्ये जात आहे. खाच्ची खापशिदा म्हणजे काय सोबत जाऊयात म्हणजे तुम्ही पण चला आपण सोबत जाऊया. मग अत्तोके खालकायो तर कसं जाणार तर डॅश डॅश योगेसॉ छिहाछॉरिल थापशिदा. तर कुठून घ्यायची आपण, आता आपण खांगनामला राहतो म्हणून इथे मी खांगनाम लिहिलं, तर तुम्हाला दुसरं लिहायचं असेल तर तुम्ही दुसरं लिहू शकता. खांगनाम योगेसॉ छिहाछॉरिल थापशिदा. ऑदिएसो नेरिया हेयो कुठे उतरावं लागेल तर आपल्याला कुठे उतरावं लागेल साऊल दे हाक्योला जायचंय म्हणून साऊल दे इप्कू यॉक एसॉ नेरिया हेयो. ओके, आता जर समजा मला शॉपिंग करायची असती तर हे जे खांगनाम आहे ना ते शॉपिंग साठी खांगनाम शॉपिंग किंवा ऑफिस त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर या एरियामध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे काय तर समजा आता कोणी मला विचारलं की तुला काय करायचंय आजच्या दिवसामध्ये तर मी सांगेल मला आज ऑफिसला जायचंय. तर ऑफिस माझं खांगनामला आहे तर मी कुठे राहते तर मी सादांगला राहते. मग सादांगमधून मला मेट्रो घ्यावी लागेल आणि मग ती मला काय करावी लागेल तिथून मी कुठे उतरेल खांगनामला उतरेल. किंवा मग मी जामशीलला राहते तिथून मग मी कुठे होईल उतरेल खांगनामला उतरेल. ओके, मग त्या पद्धतीने मी लिहू शकते. तर तुम्ही हे स्टेशन बघा, त्याच्यानंतर ही मेट्रो लाईन चेक करा, त्याच्यानंतर स्टेशनची नावं वाचा शिका आणि मग तिथून तुम्ही कसा प्रवास करू शकता ते शिका आणि त्याच्यानुसार तुम्ही वाक्य बनवू शकता. ओके, आता पुढे बघा काय आहे तर छाल थदगो म्हणजे नीट ऐका आणि मातनन थाबल खोरसेयो म्हणजे करेक्ट आन्सर काय करा चूज करा नेहमीप्रमाणेच. तर या ठिकाणी बघा आपण पहिलं जो पॅराग्राफ दिलेला आहे तो वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे आन्सर्स आपण काय करू इथे करेक्ट चूज करू. तर पेज नंबर मला वाटतं पेज नंबर 300. ओके, पेज नंबर 300 वरती तुम्हाला पॅराग्राफ मिळेल क्वेश्चन 5 चा. तर तो आपण इथे वाचून घेऊया. या ठिकाणी बघा सुमी, तर सुमी काय सांगते आहे योंगिशी नेइरिन शिगानिसयो खाची साने खापशिदा. योंगी शिगानी ऑप्सयो योंग सुगजेदो हेया हागो छेगतो इरोया हेयो. सुमी 요즘 영어를 공부해요. 영어 공부가 어때요? 영희 선생님도 좋고 친구들도 재미있지만 아주
어려워요. सुमी 그러면 내일 우리 집에 와서 같이 공부할까요? 우리 집에 미국 친구가 한 명 있어요. 그 친구는 한국 사람들에게 영어를 가르치니까 같이 만나 봅시다. 영기 그래요? 좋아요. 수미 씨 집에 어떻게 가요? 수미 지하철을 타고 신림역에서 내리세요. 영기 ने 좋아요. तर आय नो काही शब्द तुम्हाला कळले नसतील किंवा थोडंसं अजून कन्फ्युजन असेल तर आपण पुन्हा एकदा अर्थ बघूया ह्याचे आणि त्याच्यानंतर मग आपण प्रश्नांकडे वळूया. तर या ठिकाणी बघा सुमी काय सांगते आहे यॉंगिशी म्हणजे काय तर यॉंगी हे काय आहे नाव आहे. यॉंगिशी नेईरन नेईल म्हणजे काय तर टुमारो. ओके. शिगान म्हणजे आपल्याला माहिती आहे वेळ. इसयो तर उद्या तुमच्याकडे वेळ आहे का? खाची साने खापशिदा. आता सान म्हणजे काय तर डोंगर माउंटन. ओके माउंटन. तर सोबत डोंगरावर जाऊयात. तर यॉंगी काय सांगतोय शिगानी ऑप्सयो काय आहे तर वेळ नाही आहे. यॉंगा यॉंगा म्हणजे काय तर इंग्लिश आणि सुकचे म्हणजे काय तर होमवर्क गृहपाठ. ओके. तर इंग्लिशचा गृहपाठ सुद्धा करायचा आहे आणि इथे बघा हेयो न लिहिता हागो लिहिलेला आहे म्हणजे काय करणे आणि छेकतो. छेक म्हणजे काय तर बुक. बुक सुद्धा काय करायचं आहे इल्गोया हेयो म्हणजे काय तर बुक सुद्धा काय करायचं आहे वाचावं लागणार आहे किंवा वाचावंच लागेल. ओके. नंतर तुम्ही काय सांगते योजम योजम म्हणजे काय आजकाल योजम म्हणजे काय आजकाल किंवा सध्या. यॉंगरल खोंबू येयो सध्या इंग्लिशचा अभ्यास करत आहात का? यॉंगा खोंबुगा अत्तेयो म्हणजे काय तर यॉंगा म्हणजे काय तर इंग्लिशचा अभ्यास कसा आहे तर यॉंगी काय सांगतोय सनसिंग निमदो म्हणजे काय टीचर सुद्धा जोतगो म्हणजे काय टीचर सुद्धा छान आहेत आणि छिंगू दल म्हणजे काय आता या ठिकाणी बघा दल म्हणजे काय तर ग्रुप किंवा अनेक वचनी. ओके. तर मित्र मैत्रिणी फ्रेंड्स सुद्धा काय आहेत छेमी इंटरेस्टिंग. छेमी म्हणजे काय तर इंटरेस्टिंग. छेमी इंटरेस्टिंग आहेत. जिमान जिमान म्हणजे काय परंतु किंवा पण. परंतु आजू आजू म्हणजे काय खूप. पुढे इथे वरती काय आहे ऑर्योवायो म्हणजे काय तर ऑर्योप्ता मी मगाशी सांगितलेलं कठीण. ओके कठीण आहे. मग सुमी काय बोलते खरम्यन नेईल उरी जिबे वसा खाची खोंबू हलकायो. मग खरम्यन मग नेईल म्हणजे काय तर टुमारो आपण उरी जिबे म्हणजे काय आमच्या घरी. उरी जिबे म्हणजे काय तर आमच्या घरी याल का? मग उद्या आमच्या घरी याल का? सोबत अभ्यास करूयात का? खालकायो म्हणजे काय सॉरी खोंबू हालकायो तर इथे काय वापरलेलं आहे बघा कायो. इल कायो म्हणजे काय तर इथे ती काय विचारते आहे की उद्या आमच्या घरी याल का सोबत अभ्यास करूयात. तर उरी जिबे आमच्या घरी काय आहे मिगुक छिंगुगा एक अमेरिकन फ्रेंड आहे हानम्योंग इसोयो. ख छिंगुनन म्हणजे काय तर तो फ्रेंड जो आहे तो काय करतो हांगुक सारामदल म्हणजे कोरियन लोकांना काय करतो तो इंग्लिश काय करतो खारची निक्का इंग्लिश शिकवत असल्याने. इथे बघा इथे निक्का वापरलाय असल्याने म्हणजे त्यामुळे शिकवत असल्यामुळे खाची मन्ना फोपशिदा म्हणजे काय तर खाची म्हणजे सोबत मन्ना म्हणजे भेटणे फोपशिदा म्हणजे भेटूयात किंवा पाहूयात किंवा भेटायला जाऊयात असा इथे काय होतो याचा अर्थ होतो. ओके. त्याच्यानंतर यॉंगी काय सांगतोय खरे हो अच्छा जोवायो आवडेल. सुमिशी छिबे अत्तके खायो
तर तुमच्या घरी कसं जायचं तर सुमी काय सांगते आहे जिहा छॉरेल थागो म्हणजे काय तर मेट्रो घेऊन काय करायचं आहे शिनरिम स्टेशन जे आहे तिथे काय करायचं आहे नेरिसेयो उतरावं लागेल किंवा उतरायचं आहे. मग योंगी काय सांगतोय ने जोआयो. ओके ठीक आहे छान. तर आता इथे बघा प्रश्न काय विचारलेले आहेत. योंगीने नेईल मुआसिल हेया हेयो. सो या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे तर आपण इकडे आता तर इकडे आपले ऑप्शन होते ते आपण इकडे बघूयात आणि इकडे पहिला प्रश्न काय विचारलेला आहे तर योंगिनेन नेईल मुआसिल हेया हेयो. तर योंगिनन उद्या काय करावं लागणार आहे योंगीला तर काय करावं लागणार आहे तर अभ्यास करावा लागणार आहे. बघा इथे दिलेलं आहे योंगीला काय करायचं आहे तर गृहपाठ करायचा आहे आणि काय करायचं आहे पुस्तक वाचायचं आहे. तर इकडे बघा साने खाया हे यो छेगल इल्गोया हे यो योंगवारल फॉया हे यो. तर काय करायचं आहे पुस्तक वाचायचं आहे. ओके तर हे जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा काय प्रश्न केलेला आहे मिगुक छिंगुनन हांगुगेसो मुआसल हमनिक्का. तर जो अमेरिकन फ्रेंड जो आहे तो हांगुगेसो म्हणजे काय तर कोरियामध्ये काय करतो तर तो काय करतो इकडे बघा काय विचारलेलं ऑप्शन काय दिलेले आहेत हांगुगॉरल खोंबू हेयो इल्बोनॉरल पेवॉयो योंगवारल खारचेयो. म्हणजे काय तर इंग्लिश शिकवतो. करेक्ट. मग तिसरं जे आन्सर आहे ते काय आहे करेक्ट आहे. आता तिसरा प्रश्न बघा काय आहे सुमिशी चिबे मुआसिल थागो खायो. तर सुमीच्या घरी कसं काय घेऊन जावं लागतं तर जियाछॉल बॉस टॅक्सी. मग आपण इथे काय फर्स्ट वाला जियाछॉल कशाने जावं लागतं तर मेट्रोनी जावं लागतं. तर या पद्धतीने आपण काय बघितलं पॅरेग्राफ वाचला आणि त्याचे काय केले आन्सर्स दिलेले आहेत. सो ह्याच्या पुढे इथेच आपला धडा संपलेला आहे. तर आपण आजच्या धड्यामध्ये बघितलं की आपण सगळे प्रश्न उत्तर सोडवलेले आहेत. खूप किचकट प्रश्न होते खूप अवघड होते परंतु आपण ते पूर्णपणे व्यवस्थित सोडवलेले आहेत. सो कोणाला जर समजलं नसेल तर त्यांनी कमेंट करून मला विचारू शकता. मी त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्की करेल. सो थांबूयात आपण इथेच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा घडत राहा.